नमस्कार. मी संग्राम अवताडे आपणा सर्वांचं जीडीसी अकॅडमीवर स्वागत करत आहे. आज आपण इतिहास विषयाच्या 6व्या सेशनमध्ये एमपीएससीने जे काही आधुनिक भारतावर प्रश्न विचारले ते प्रश्न विश्लेषण करणार आहोत. तर चला मित्रांनो, आजच्या पहिल्या प्रश्नावर आपण जाऊया. आजचा पहिला प्रश्न आहे, पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे? अ. ती गांधीजींची कट्टर अनुयायी होती. ब. ती ब्रिटिश आरमार प्रमुखांची मुलगी होती. ब. ती मीराबेन या नावाने प्रचलित होती. आता पहिलं ऑप्शन दिलंय सिस्टर निवेदिता. सिस्टर निवेदिता त्या विवेकानंद यांच्या शिष्या होत्या. नंतर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत पाहून घेतलं होतं. त्याचबरोबर यांचं मूळ नाव होतं मार्गारेट नोबल. आयर्लंड या देशात त्या आल्या होत्या. तर काली द मदर, द वेब ऑफ इंडियन लाईफ, क्रेडल टेल्स ऑफ हिंदुझम, इंडियन स्टडीज ऑफ लव्ह अँड डेथ ही पुस्तकं त्यांची खूप प्रसिद्ध आहे. काली द मदर, दुसरं आहे द वेब ऑफ इंडियन लाईफ, द वेब ऑफ इंडियन लाईफ, नंतर एक क्रेडल टेल्स ऑफ हिंदुस्तान आणि नंतर स्टडीज ऑफ लव्ह अँड डेथ. ह्या भारतीय संस्कृतीच्या खूप काय होतं पुरस्कार त्या होत्या किंवा भारतीय संस्कृतीवर यांचं खूप प्रेम होतं. त्यामुळे सिस्टर निवेदिता या भगिनी निवेदिता आपण म्हणतो या नावाने ओळखल्या जातात. आता मीराबेन विचारला आहे तर हे पण लक्षात राहू द्या, त्यावर पण एमपीएससी विचारू शकते सिस्टर निवेदिता. नंतर मिस कारपेंटर हे इंग्लिश समाज सुधारक होत्या. त्या 1866 ला भारतात आल्या. कधी? 1866 ला. आणि 1877 ला त्यांची डेथ झाली होती. मग काय कसं काय शक्य गांधींच्या कट्टर अनुयायी असणं? जिथं गांधींचं करिअरच सुरू होत नाही तिथं ते शिक्षक असू शकत नाही. मग 2 नाही. मिसलात हे 3 वर्णन त्यांना लागू होतं. उत्तर मिसलातच याचं. आणि मिस नाईटिंगेल. मिस नाईटिंगेल या खूप महत्वाच्या आजच्या घडीला. कारण हे एक नर्स होत्या आणि आता जे काही कोरोना वगैरे चालू आहे त्यात नर्सचं काम खूप महत्वाचं आहे. आणि हे यासाठी महत्वाचे आहे की आता जो मन की बात कार्यक्रम झाला नरेंद्र मोदींचा, त्यात नरेंद्र मोदी यांनी मिस नाईटिंगेल यांना याद केलं होतं किंवा आठवलं होतं, रिमाइंड केलं होतं यांना. आणि मिस नाईटिंगेल यांची 200वी जयंती सध्या जग सेलिब्रेट करत आहे. 200वी जयंती. त्यांनी पहिल्या महायुद्धात खूप मोठी सेवा शुश्रूषा केली होती. त्यांनी आरोग्य क्षेत्रात खूप साऱ्या सुधारणा घडवून आणलेल्या आहेत. त्यांचा जन्मदिवस 12 मे हा इंटरनॅशनल नर्स डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. आणि 19 ची थीम होती नर्स अ व्हॉइस टू लीड, हेल्थ फॉर ऑल. तुम्ही बघून घ्या, खूप महत्वाची ठरणार आहे ती. कारण त्यांचं 200 वर्ष त्यांना पूर्ण आहेत. 1820 साली त्यांचा जन्म झाला होता. आणि 19चं पण खूप महत्वाचं आहे. कारण 2019 ला नर्स डे आणि मदर्स डे एकाच दिवशी आले होते. 12. पुढचा प्रश्न आहे. हा बघा, इथे मी थोडी माहिती टाकली होती. ती ब्रिटिश नागरिक होत्या. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते मोहनदास गांधी यांच्या बरोबर राहण्यासाठी व काम करण्यासाठी ब्रिटनमध्ये घर सोडून त्या भारतात आल्या होत्या. आणि गांधींच्या तत्वासाठी संपूर्ण जीवन त्यांनी समर्पित केलंय. तर भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण दिला होता. नंतर एडमंड स्लेड यांची ती मुलगी होती. त्यावेळेस गोलमेज परिषद झाली सेकंड, तर गांधीजी ब्रिटनला गेले होते. त्यावेळेस त्या गांधी सोबत मीराबेन सुद्धा गेल्या होत्या. 2 लेडीज गेल्या होत्या. एक होत्या सरोजिनी नायडू आणि दुसऱ्या होत्या मीराबेन. असा प्रश्न. पुढील वाक्यात वर्णन केलेले समाज सुधारक कोणते ओळखा? अ. त्यांच्या कुटुंबाचा जाती व्यवस्थेचा धिक्कार करणाऱ्या कबीरांच्या शिकवणुकीवर विश्वास होता. ब. त्यांचे वडील सैन्यात होते, ते सुभेदार मेजर होऊन सेवानिवृत्त झाले होते.
त्यांच्या शाळेतील शिपाईबाईंना त्याचे दप्तर अस्पृश्य वाटे आणि ते अस्पृश्य असल्यामुळे संस्कृत शिकू शकले नाही. आता जातीय धिक्कार करणारे चारही जण आहेत. महात्मा फुले, दिनकरराव जवळकर, बाबासाहेब आंबेडकर आणि ज्ञानदेव घोलप. परंतु दिनकरराव जवळकर हे अस्पृश्य म्हणजे अस्पृश्य नव्हते, त्यामुळे उत्तर कटतं. नंतर ज्योतिबा फुले यांचे वडील हे म्हणजे फुलकाम करायचे, ते मेजर नव्हते, त्यामुळे हे ऑप्शन कटतं. आणि ज्ञानदेव घोलप हे जे शाहू महाराजांनी पहिलं हॉस्टेल काढलं होतं त्यातले ते पहिले विद्यार्थी होते ज्ञानदेव घोलप. उत्तर याचं बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर हे कबीरांच्या शिकवणीवर विश्वास होता त्यांचा संत कबीर. तर बाबासाहेब आंबेडकर. पुढील पैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानशी संबंध नव्हता? एक काशीनाथ वैद्य, दिनकरराव जवळकर, माधवराव बागल, दादासाहेब सुर्वे. त्याचं उत्तर आहे काशीनाथ वैद्य. कारण काशीनाथ वैद्य हैदराबाद संस्थानशी संबंधित होते. खुद्द काशीराम वैद्य बेगम बाजार मतदारसंघातनं हैदराबाद विधानसभेवर निवडून गेलेले आहेत आणि अध्यक्ष पण होते काही काळ विधानसभेत. दिनकरराव जवळकर यांचा संबंध कोल्हापूर संस्थानशी आहे. त्यांनी कैवारी नावाचं एक वर्तमानपत्र काढलं होतं आणि ह्या कैवारी नावाच्या वर्तमानपत्राला कोल्हापूरचे शाहू महाराजांनी देणगी दिली होती किंवा सपोर्ट केला होता. माधवराव बागल हे खंडेराव बागल यांचे सुपुत्र होते आणि यांचा पण कोल्हापूरच्या संस्थानाशी खूप मोठा संबंध आहे. दादासाहेब सुर्वे यांचा पण संबंध होता. मात्र काशीनाथ वैद्य हे मात्र हैदराबाद संस्थानाशी संबंधित होते. त्यातले दिनकरराव जवळकर यांनी देशाचे दुश्मन नावाचे एक पुस्तक लिहिलं होतं. या पुस्तकामुळे त्यांना सजा झाली, कैद झाली होती खूप काळ. दिनकरराव जवळकर, पुस्तक होतं देशाचे दुश्मन. लिहिलेले कैवारी नावाचं वर्तमानपत्र. ब्राह्मणेतर चळवळीला म्हणजे ब्राह्मणेतर चळवळीचे ते नेते होते. पुण्यात त्यांनी केशवराव जयदे यांनी छत्रपती मेळे काढून लोकमान्य टिळक यांना विरोध केला होता. म्हणजे केशवराव जयदे आणि दिनकरराव जवळकर. आणि लोकमान्य टिळक व कृष्णशास्त्री चिपळूणकर हे देशाचे दुश्मन आहे असे ते म्हणत. टिळक हे तेला तांबूळाचे नाही तर सनातनी ब्राह्मणांचे पुढारी आहे. बहुजन समाजाला भटांनी पिळवणूक केली त्यामुळे समाज मागे राहिला अशी दिनकरराव जवळकर यांची मतं होती. पुढचा प्रश्न. चार व्यक्तींची नावं दिली आणि त्यांची पोस्ट दिलंय. एक चक्रवर्ती राजगोपालाचारी, 2 मदन मोहन मालवीय आणि लाला लजपत राय, 3 विठ्ठलभाई पटेल आणि 4 CR दास, चित्तरंजन दास. विठ्ठलभाई पटेल जे होते ते मध्यवर्ती विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडून गेले होते. विठ्ठलभाई पटेल हे मध्यवर्ती विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडून गेले होते. चित्तरंजन दास हे कलकत्त्याचे महापौर झाले होते. आता इश्यू काय होतं, ज्यावेळेस काँग्रेस पक्षाने असहकार चळवळ सुरू केली किंवा हुमरूल लीग चळवळ सुरू केली होती त्यावेळेस काय झालं, काँग्रेसने विधानसभा किंवा सेंट्रल असेंब्लीच्या निवडणुकी लढवायच्या नाही यावर बहिष्कार घातला. पण मात्र लोकल बॉडी जी होती त्यावर मात्र बहिष्कार घातलेला नव्हता लोकल बॉडीवर. त्यामुळे खूप सारे नेते महापौर झाले होते महानगरपालिका. त्यातले CR दास हे कोलकात्याचे महापौर झाले होते. मदन मोहन मालवीय आणि लाला लजपत राय यांनी स्वराज्यावर टीका केली होती. आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी विधायक कार्यात हरिजन उद्धारासारख्या कामात गुंतवून घेतलं होतं. च 2 बघितलं तर इथं आहे. नंतर च 4, च 1 आणि च 3. त्यामुळे उत्तर आहे. आता CR दास नंतर एक व्यक्ती खूप महत्वाची ती महापौर झाली ती होती जतीन दास. जितीन सेनगुप्ता नाव होते त्यांचं, जतीन दास नाही, जितीन सेनगुप्ता. आणि जितीन सेनगुप्ता यांच्या नंतर सुभाषचंद्र बोस हे कलकत्त्याचे महापौर झाले. पहिले 3 महापौर सांगतो कलकत्त्याचे मी. CR दास,
जितेंद्र सेनगुप्ता आणि तिसरे होते सुभाषचंद्र बोस. ज्यावेळेस CR दास हे कलकत्त्याचे महापौर झाले त्याच वेळेस सुभाषचंद्र बोस यांची नियुक्ती कलकत्ता महानगरपालिकेची CO एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून झाली होती. CR दास यांनी केली होती. आणि लॉर्ड कर्झनचं एक स्वप्न होतं की मला कलकत्त्याच्या महानगरपालिकेचं महापौर व्हायचं. हे लॉर्ड कर्झनचं स्वप्न होतं. लिहिलंय बघा. हे कलकत्ता CR दास महापौर झाले होते. वल्लभभाई पटेल हे अहमदाबाद महानगरपालिकेत महापौर झाले होते. राजेंद्र प्रसाद हे पटना महानगरपालिकेत महापौर झाले होते. विठ्ठलभाई पटेल हे मुंबई महानगरपालिकेत महापौर झाले होते. आणि पंडित नेहरू अलाहाबाद महानगरपालिकेत महापौर झाले. हे बघा, ज्या वेळेस विठ्ठलभाई आणि वल्लभभाई दोघंही बंधू ऍट अ टाइम महापौर झाले, एक मुंबईचे आणि दुसरे अहमदाबादचे. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे? ते पुण्यातील एक लेखक होते. अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये जाऊन ते शिकवत. 1945 सालच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कल्याण येथे योजलेल्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते. ते पुण्यातील हिंदूवादी नेते होते. एक द. पेठे, मामासाहेब दाते, श्रीम उर्फ बापूसाहेब माटे आणि कृष्णराव मराठे. याचं उत्तर आहे श्रीम उर्फ बापूसाहेब माटे. आता श्रीपाद महादेव माटे त्यांचं मूळ नाव आणि बापूसाहेब नावाने ते परिचित होते. मराठी लेखक होते. पर्यंत शिक्षण घेणारे माटे यांना रँगलर परांजपे, वासुदेवराव पटवर्धन, देवधर यांच्यासारखे गुरु अध्यापक म्हणून मिळाले होते. लोकमान्य टिळक, संस्कृत पंडित वासुदेव शास्त्री अभ्यंकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता. ते माटे मास्तर म्हणून ओळखले जातात. साताऱ्यातील आणि पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल मधून काही काळ अध्यापन केल्यानंतर माटे यांनी पुण्याच्या SP कॉलेजात इंग्रजी व मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केलं. रोहिणी नावाचं एक मासिक त्यांनी काढलं होतं. नंतर केसरी प्रबोध नावाचं एक मासिक काढलं होतं. नंतर माटेंनी आयुष्यभर अस्पृश्यता उद्धाराचे काम केलंय. पंडित रामकुमार विद्यारत्न, नंतर एक कृष्णकुमार मित्र, नंतर पंडित विश्वनाथ शिवनाथ शास्त्री आणि द्वारकानाथ गांगुली. आणि तिकडे जोडायला दिलाय बंगाली या वृत्तपत्रासाठी इंग्रजीत लेख लिहित. ब्रह्म मिशनरी होते. बंगाली वृत्तपत्र संजीवनीचे संपादक आणि कुली काहिनी त्यावर लेखन केले. आता त्याचे कृष्णकुमार मित्र जे होते ना, ते बंगाली वृत्तपत्र संजीवनीचे संपादक होते. खूप महत्वाचं आहे. कृष्णकुमार मित्र. आणि 1905 साली बंगभंग चळवळीत संजीवनी वर्तमानपत्राने समाजाला जागृत करायचं काम केलंय. हे टाकलंय मग इथं. संजीवनी पहिलं वर्तमानपत्र होतं भारतात ज्याने बंगालच्या फाळणीची प्रथम बातमी छापली होती. बंगालच्या फाळणीची पहिल्यांदा बातमी छापणारं पहिलं वर्तमानपत्र कोणतं आहे? संजीवनी. आणि त्याचे संपादक कोण होते? KK मित्रा, कृष्णकुमार मित्रा. आता बच जर 3 तर इथं सापडतंय. अच 4 पंडित रामकुमार विद्यारत्न यांनी कुली काहिनी लिहिलं होतं. कुली काहिनी. नंतर पंडित शिवनाथ शास्त्री यांचं ब्राह्म मिशनरी होते. पंडित शिवनाथ शास्त्री आणि द्वारकानाथ गांगुली हे बंगाली या वर्तमानपत्रासाठी इंग्रजीत लेख लिहायचे. द्वारकानाथ गांगुली. पुढचा प्रश्न आहे. पुढील घटनांनी त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा. ढाक्यात मुस्लिम लीगची स्थापना. आपल्याला माहिती मुस्लिम लीगची स्थापना
1906 साली झाली होती. खुदिराम भोसलेचा देहांत करण्याचा निर्णय हा 1907 होता. बॉम्ब हार्डिंग्जवर बॉम्ब फेकला हे होतं 1911. तर प्रफुल्लचंद्र चॅटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे हिंदू परिषद भरवण्यात आली. हे 1900 आय थिंक 8च होतं वाटतं, 1908. याचं उत्तर आहे अबडक. याचं उत्तर आहे अबकडक. मुस्लिम लीगची स्थापना होती 1906. खुदिराम भोसले यांची घटना होती 1907. लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकला होता 1911 साली. आणि प्रफुल्लचंद्र चॅटर्जी यांनी 1940 ला हिंदू परिषद भरवली होती. त्यामुळं अबकड उत्तर आहे. सॉरी, मी अगोदर चुकीचं सांगितलं होतं. तर 3 सांगितलं होतं, उत्तर 1 आहे. प्रश्न बघूया. पुढील पैकी कोणत्या प्रकाराने भारताचे भांडवल संपत्ती ब्रिटनला नेली जात असे? अ. भारतात काम करीत असलेल्या ब्रिटिश नागरी आणि लष्करी अधिकाऱ्याचे पगार व निवृत्ती वेतन. सेकंड, भारतातील ब्रिटिश भांडवलदाराचा नफा. थर्ड, ब्रिटनमध्ये हिंदी सरकारचा झालेला खर्च. आणि 4, ब्रिटिश सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज. खरं तर उत्तर 4 आहे, अबकड. कारण ह्या 4ही मार्गाने भारतीय संपत्तीचं शोषण हे भारतातून इंग्लंडमध्ये होत होतं. आणि याचंच विश्लेषण दादाभाई नौरोजी, आर.सी. दत्त, गोपाळकृष्ण गोखले आणि गोपाळ हरी देशमुख यांनी केलंय. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकात दादाभाई नौरोजी यांनी, इकॉनॉमिक इझी ऑफ इंडिया या पुस्तकात आर.सी. दत्त, रजनी पाम दत्त वगैरे. नंतर लक्ष्मी विलायतेत चालली या लेखात गोपाळ हरी देशमुख यांनी, आणि अर्थसंकल्पीय भाषणाद्वारे गोपाळकृष्ण गोखले यांनी भारतीय संपत्तीचं इंग्लंडमध्ये कसं होतं हे तर्कशुद्धपणे सांगितलं होतं. त्यात हे 4ही घटक खूप महत्वाचे. 4ही घटक त्यात इन्क्लूड होतात. पुढील पैकी विजोड व्यक्ती ओळखा. एक, शंकरराव देव. 2, गंगाधरराव देशपांडे. पुंडलिकजी कातकडे. आणि 4, भास्कर विष्णू काळे. आता कोणत्या बेसवर वेगळं काढता येतं बघा. त्यातले जे हे 3 आहेत, पुंडलिकजी कातकडे, शंकरराव देशपांडे आणि भास्कर काळे, ते तिघेही कट्टर लोकमान्य टिळकांचे भक्त होते. तर शंकरराव देव हे गांधी विचाराचे व्यक्ती होते, गांधीवादी होते. त्या बेसवर शंकरराव वेगळे निघतात. दुसरी गोष्ट म्हणजे शंकरराव देव हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहिले. तर वरील बाकीच्या तिघांपैकी कोणीही अध्यक्ष राहिलं नव्हतं. गंगाधरराव देशपांडे खरे बेळगावचे होते. आणि गंगाधरराव देशपांडे यांना कर्नाटकचा सीए म्हटलं गेलं होतं. कर्नाटकाचा सीए. नंतर त्यांनी एका कार्यक्रमात त्यांची लोकमान्य टिळकांसाठी पगडी बाजूला काढून गांधी टोपी घातली होती. अगोदर लोकमान्य टिळकांचे भक्त, ते नंतर गांधी विचाराचे नेते अशी गंगाधरराव विष्णू काळे, भास्कर काळे आणि पुंडलिकजी कातकडे यांची ओळख होती. तर शंकरराव देव हे पुण्यात लोकसंग्रह दैनिकात उपसंपादक म्हणून काम केलं होतं. प्रांतिक काँग्रेस कमिटी यांनी सुरू केली होती महाराष्ट्रात. फैजपूर काँग्रेसचे ते स्वागताध्यक्ष होते. आणि राज्यसेवा प्री 2014 हा प्रश्न होता. फैजपूर काँग्रेसचे स्वागताध्यक्ष कोण होतं? तर उत्तर आहे शंकरराव देव. 1946 ते 50 या काळात ते काँग्रेसचे सरचिटणीस होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ते अग्रभागी होते. यावर पण एकदा प्रश्न होता. नंतर त्यांचे आत्मचरित्र आहे, दैव देते पण कर्म नेते. कारण भरपूर काँग्रेसचं अध्यक्षपद यांना मिळणार होतं,
पण ते थोडक्यात हुकलेलं आहे. ते संविधान सभेत सुद्धा निवडून गेले शंकरराव देव. तर गंगाधर देशपांडे मी सांगितलं कर्नाटकचे सिंह ओळखले जायचे. निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते होते. रानडे, आगरकर, गोखले, टिळक यांचा प्रभाव होता. पण टिळकांचे शिष्य गणले गेले होते. भीम, राष्ट्रमत आणि लोकमान्य ही वर्तमानपत्र त्यांनी काढली होती आणि बेळगाव प्रांतिक परिषद संघटित केली होती. आता शंकरराव देव कधी होते? फैजपूर काँग्रेसचे स्वागताध्यक्ष होते. तर 1924 साली बेळगाव येथे भरलेल्या काँग्रेसचे स्वागताध्यक्ष गंगाधरराव देशपांडेच होते. कारण गंगाधरराव देशपांडे मूळ बेळगावचे होते आणि माहिती आपल्याला 1924च्या काँग्रेसचे अध्यक्ष महात्मा गांधी होते. नंतर 1937 ला गांधी सेवा संघाची स्थापना केली त्यांनी. बघा म्हणजे एवढा प्रवास त्यांचा म्हणजे लोकमान्य टिळकांच्या विचारसरणीचा माणूस ते एकदम गांधीवादी हा गंगाधरराव देशपांडे यांचा प्रवास होता. आणि पुंडलिकजी काटाकडे हे गंगाधरराव देशपांडे यांचेच मित्र होते. प्रश्न, जमीन सुधारणांच्या व्याप्तीमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट होतात? 1. मध्यस्थांचं उच्चाटन. 2. मूळ कायदा सुधारणा. 3. जमीन धारणा मर्यादा आणि सहकारी शेतीचे संघटन. बघितल्यावर पण कळते आपलं उत्तर 4 आहे. कारण जमीन सुधारणा त्या 4ही गोष्टीचा शोध केलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ते ओळखा. ऑगस्ट 1947 ते सप्टेंबर 1948 या दरम्यान साम्यवादी पक्षाने निजाम विरोधी चळवळीत भाग घेतला. त्यांनी शेतकऱ्यांचे गनिमी काव्याने लढण्याचे पथक तयार केले व रजाकारावर हल्ला केला. त्यांनी भारतीय लष्कराला पूर्ण पाठिंबा दिला आणि 1951 मध्ये साम्यवादी पक्षाने ही चळवळ मागे घेतली. चुकीचं विचारलंय. त्यातलं चुकीचं एवढंच आहे की साम्यवादी पक्षाने भारतीय लष्कराला पूर्ण पाठिंबा दिला. कारण साम्यवादी पक्षाने भारतीय लष्कराला पूर्ण पाठिंबा काही दिलेला नव्हता. कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कधी झाली? 1920 साली भारतात. पण भारतात नाही झाली ती खरं तर. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना पहिल्यांदा भारतात झाली नाही, ती झाली ताश्कंद मध्ये. आता हे वर्ष लक्षात ठेवा, 1920 आहे आणि आता कोणतं 2020. जवळपास 100 वर्षाच्या उंबरठ्यावर भारतीय कम्युनिस्ट पक्ष थांबलाय. ती कोणी केली होती? मानवेंद्रनाथ रॉय यांनी, एम एन रॉय यांनी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. नंतर कानपूर की लखनौ, थोडा गोंधळ झाला माझा, पण एस ए डांगे यांनी नंतर भारतात कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. श्रीपाद अमृत डांगे 1925 ला. काही संस्थापक मेंबर एस ए डांगे, मुझफ्फर हुसेन, मौलाना हसरत मोहानी, हे मोठे मोठे लोक. मुझफ्फर हुसेनचं स्वराज्य नाही, नवयुग नावाचं वर्तमानपत्र होतं. नवयुग, मुझफ्फर हुसेन यांचं. आणि श्रीपाद अमृत डांगे यांचं सोशलिस्ट नावाचं वर्तमानपत्र होतं. त्यांनी रजाकाराविरुद्ध हल्ला करण्यासाठी गनिमी काव्याने लढले होते आणि 1951 मध्ये भारतीय पक्षाने साम्यवादी पक्षाने चळवळ मागे घेतली. त्याचबरोबर 1963 मध्ये चीन आक्रमणाविरुद्ध कम्युनिस्ट पक्षात 2 गट पडले होते. एक होता भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि दुसरा होता भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, सीपीआय आणि सीपीएम. खालील विधान अ आणि रिझन आर वाचा. नेहरू युगात भारत व अमेरिकेचे संबंध सुरक्षेचे नव्हते. अमेरिकेला साम्यवादाचा तिटकारा होता तर नेहरूवर मार्क्सवादाचा प्रभाव होता. दोन्ही विधान सत्य. खरं तर हे मॉडर्न स्वातंत्र्यानंतरचे प्रश्न आहेत, सत्य. कारण 1928 साली ज्यावेळेस जवाहरलाल नेहरू म्हणजे जे काही काँग्रेसचे नेते होते खूप सारे, त्यांनी रशियाचा दौरा केलेला होता. कारण रशियन राज्यक्रांतीनं बहुत सारे काँग्रेस नेते प्रभावित झाले होते. त्यात नेहरू होते, सुभाष होते,
अगदी क्रांतिकारक भगतसिंग सुद्धा डावे विचाराचे होते. नेहरू सुद्धा कम्युनिस्ट विचाराने प्रभावित होते आणि त्यामुळे भारताचा ओढा रशियाकडे जास्त राहिला आहे. अगदी ज्यावेळेस साम नावाच्या पण संघटना पण स्थापन केली होती नंतर, नॉर्थ अलाइन्ड मुवमेंट, त्यात नेहरूंचं योगदान खूप मोठं होतं. सुकार्नो होते, नेहरू होते, टिटो होते आणि नासिर हे चार पंतप्रधान त्यात आले होते. नाम संघटना स्थापन केली होती. नाम संघटना काय होती की रशिया आणि अमेरिका दोघांपासून वेगळं राहायचं, परंतु तरी पण भारत मात्र रशियाकडे झुकलेला सापडतो आपल्याला. त्यामुळं अ आणि आर दोन्ही पण सत्य आहे आणि आर हे कारण देतं अच. तर 3 येते याचं. पुढचा प्रश्न, नक्षलवादी चळवळीच्या उभारणीच्या काळात बहुसंख्य सभासद कोण होते? नक्षल कोणती चळवळ? नक्षलिस्ट म्हणून. आजपंती महाराष्ट्र, छत्तीसगड, बिहार, झारखंड या राज्यात खूप स्ट्रॉंग आहे काही भागात. तर ऑप्शन आहे वाढत्या महागाईने ग्रासलेले बेकार. दोन, उद्योगांना उत्तेजन न मिळाल्यामुळे निराश झालेले कामगार. नैसर्गिक आपत्तीच्या विळख्यात सापडलेले शेतकरी आणि तत्कालीन राजकारणामुळे भडकलेले विद्यार्थी. खर तर ही नक्षलिस्ट चळवळ ही 1969च्या वेळेस खूप चांगली स्ट्रॉंग झाली होती. 1969 आणि त्याचं उत्तर आहे तत्कालीन राजकारणामुळे भडकलेले विद्यार्थी. प्रश्न, स्त्रियांच्या शिक्षणासंबंधी गोपाळ गणेश आगरकर यांचे मत काय होते? तर मुलींनी केवळ लिहिणे व मोजणे शिकावे. 2, मुलींनी फक्त प्रादेशिक भाषा, ग्रहशास्त्र शिकावे. 3, मुलींनी मॅट्रिकच्या परीक्षेस आवश्यक असलेले सर्व विषय शिकावे. आणि 4, वरील पैकी एकही नाही. तर गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक हे एकदम जवळचे मित्र, नंतर वैचारिक वाद, दोघंही सेपरेट. तर गोपाळ गणेश आगरकरांचं एक पुस्तक आहे, ज्यावेळेस सगोबर्वे प्रकरणात आगरकर आणि टिळक या दोघांनी कोल्हापूर संस्थानचे दिवाण होते सगोबर्वे यांच्यावर काही आरोप केले आणि त्यांना अटक झाली होती 101 दिवस. खर तर 120 दिवस ती अटक होती, परंतु चांगल्या वागण्यामुळे त्यांना अगोदर 19 दिवसाची सवलत भेटली होती. ते पुस्तक आहे त्यांचं डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे गोपाळ गणेश आगरकरांचं पुस्तक आहे. त्यांचं वर्तमानपत्र अगोदर केसरीचे संपादक होते, नंतर केसरीचे संपादक होते आणि सोडलं वाद झाल्यावर टिळकांसोबत आणि सुधारक नावाचं स्वतःचं वर्तमानपत्र काढलं होतं, सुधारक. आणि सुधारकचं त्यांचं हेडिंग होतं, इष्ट असेल ते बोलणार आणि शक्य असेल ते करणार, असं काहीतरी त्यांचं स्लोगन होतं त्या वर्तमानपत्राचं. आणि त्याच्यात मुलींच्या शिक्षणास मुलींनी मॅट्रिकच्या परीक्षेस आवश्यक असलेले सर्व विषय शिकावेत हे त्यावर त्यांनी मत मांडली होती. कारण त्या सुधारक वर्तमानपत्रात ना त्यांनी खूप सारे विषय मांडले, म्हणजे होळीच्या सणाचा तिटकारा केलाय, नंतर बकर वगैरे कापता यावर निषेध केलाय. त्यातलं उत्तराचं हे त्यांचं वर्तमानपत्र लक्षात ठेवा, सुधारक. असेल ते बोलणार आणि योग्य असेल ते करणार, शक्य असेल ते करणार. संमती वयाच्या विधेयकावरनं खरं तर जास्त वाद झालते आगरकर आणि टिळक यांचे. वादाचं कारण एवढंच होतं की सुधारणा अगोदर की स्वातंत्र्य. तर टिळकांना स्वातंत्र्य अगोदर पाहिजे होतं आणि आगरकरांना सुधारणा अगोदर पाहिजे होतं. आता या टिळकांचं म्हणणं स्वातंत्र्य आल्यावर आपण सुधारणा करू, तर आगरकरांचं म्हणणं होतं अगोदर सुधारणा झाल्या म्हणजे स्वातंत्र्य आपोआपच त्या मागून येईल. तर मी परकीय सत्तेची मी परकीय सत्तेची सेवा चांगली करत होतो, तर माझ्या देशाची किती चांगली सेवा करू शकेल, असे एक मोठे ICS अधिकारी म्हणाले होते. ते अधिकारी कोण? अटल बिहारी वाजपेयी. खरं तर अटल बिहारी वाजपेयी कोणतेही शासकीय अधिकारी नव्हते, त्यामुळं हे बरोबर येत नाही. चिंतामण द्वारकादास देशमुख, सीडी देशमुख हे होते मात्र. पण हे ICS
ICS होते ते, कारण RBIचे गव्हर्नर राहिले ते. नंतर उमाशंकर वाजपेयी आणि वरीलपैकी कोणी नाही. याचं उत्तर आहे उमाशंकर वाजपेयी. उमाशंकर वाजपेयी उत्तर द्या. नायकची सुरुवात झाली तेव्हा खालीलपैकी कोणता गट त्यांच्याशी संबंधित होता? 4 गटांची नावं दिलीत. तुम्ही वाचून घ्या. एक उत्तर सांगतो. हे पहिल्या गटात त्यांनी काय दिलंय? आंबेडकर, फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील. आता आंबेडकरांचा आणि फुलेंचा कधी भेट झाली नाही किंवा काही संबंधच नाही त्यांचा. वैचारिक संबंध खूप जवळचा आहे, पण त्याची काही डायरेक्ट भेट झालेली नाही, त्यामुळे हे ऑप्शन येणार. ही गोष्ट शंकरराव जवळकर आणि आंबेडकर हे सूत्र बसत नाही. पण त्याचं उत्तर आहे 3. बाबासाहेब आंबेडकर, पांडुरंग भाटकर आणि ज्ञानदेव घोलप. नायक आपण जे म्हणतो त्याचे संपादक होते पांडुरंग भाटकर आणि त्याचे व्यवस्थापक होते ज्ञानदेव घोलप. इथं टाकलंय ते. त्यांनी काही आंबेडकरांची काही वर्तमानपत्र होते. एक होतं बहिष्कृत भारत, जे पाक्षिक होतं बाबासाहेब आंबेडकरांचं. नंतर मूकनायक पण पाक्षिक होतं, हे मुंबईवरनं निघायचं. आणि पांडुरंग नंदराम भटकर या शिक्षित तरुणाने या पाक्षिकाचं संपादक केलं होतं. कारण आंबेडकर हे सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करायचे, त्यामुळे उघडपणे संपादक पदावर कार्य शक्य नव्हते. परंतु संपादक मात्र तेच लिहायचे, पण पांडुरंग भटकर नावाच्या एका व्यक्तीच्या नावाखाली. त्याचबरोबर मूकनायकच्या व्यवस्थापकपदी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांची नेमणूक झाली होती. ज्ञानदेव घोलप हे असेंब्लीतले पहिले दलित आमदार असं त्यांची ओळख आहे, ज्ञानदेव घोलप यांची. नंतर मूकनायक म्हणजे तुकाराम महाराजांचा अभंग वापरले गेले होते. त्यातला एक अभंग इथं टाकलाय. काय करू आता धरून या भिड, निशंक हे तोंड वाजविले, नव्हे जगी कोणी मुखियाचं जाणं, सार्थक लाजून नव्हे. हा अभंग त्यात रोज म्हणजे प्रकाशित केला जायचा. तर त्याची स्लोगन होत्या वर्तमानपत्राचा हा अभंग. तुकाराम महाराजांचा अभंग होता. जनता, प्रक्षुब्ध भारत म्हणून आंबेडकरांचा. नंतर समता, मानवता आणि बहिष्कृत मिळा ही आंबेडकरांची पत्रकारिता होती. टिंब येथील सविनय कायदेभंग चळवळीच्या काळात कामगार व शेतकरी हे राष्ट्रीय सभेचे हात व पाय आहेत अशा घोषणा दिल्या जात असत. आपण जर थोडा विचार केला तर कामगारांचं शहर कोणतं? गिरणी कामगार असो किंवा काही असो, ते उत्तर आपल्याला लगेच कळतं, म्हणजे कळतं, पण ऑप्शन सांगतो मी. पहिलं चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि 4 दिल्ली. आजही डब्बेवाले कामगार हे सगळ्यात जास्त मुंबई शहरात आहे. त्यामुळे सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या काळात कामगार आणि शेतकऱ्यांनी राष्ट्रीय सभेत भाग घ्यावा व सपोर्ट करावा, यासाठी कामगार व शेतकरी हे राष्ट्रीय सभेचे हात व पाय आहेत अशा घोषणा दिल्या होत्या. मुंबई शहरात उत्तर याचं. सगळ्याच गोष्टी माहित असाव्यात असं नाही आपल्याला, परंतु थोडा लॉजिकली जरी गेलं तरी आपल्याला उत्तर सापडतं. आता कामगार आणि शेतकरी म्हटले, सर्वात जास्त कामगार शहर मुंबई आज पण आणि तेव्हा पण. 1956च्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार सर्वप्रथम टिंब भाषिक प्रदेश आंध्र प्रदेशात जोडण्यात आले. एक कन्नड, 2 मराठी, 3 तमिळ आणि 4 वरील पैकी एकही नाही. आता 1956च्या पुनर्रचनेनुसार ज्यावेळेस भाषावर प्रांत रचना केली, त्यावेळेस तेलुगू भाषिक, सगळ्यात महत्वाचं इथं उत्तर पाहिजे होतं, तेलुगू भाषिक. मग आता तेलुगू इथं ऑप्शन दिसतच नाही आपल्याला, त्यामुळे इथे येऊ शकतं यापैकी कोणतंही नाही. कारण कन्नड भाषिकांचं कर्नाटक होतं, तमिळ भाषिकांचं मद्रास होतं, म्हणजे असं त्यावेळेस म्हैसूर होतं. इथं याचं नाव मद्रास होतं. नंतर याचं नाव आंध्र प्रदेश होतं तेलुगू भाषिकांचं. आणि मराठी भाषिकांचं 56 नुसार राज्य केलंच नाही, त्यामुळे मराठी उत्तर येतच नाही. पोट्टी श्रीरामलू याने 65 दिवस उपोषण केलं होतं.
नंतर त्यांची डेथ झाली. डेथ झाल्यावर आंध्र प्रदेशाची लोक चिडली आणि पहिल्यांदा भाषावार प्रांतरचनेनुसार निर्माण झालेलं पहिलं राज्य आंध्र स्टेट होतं. दोन गोष्टी बरं का, 1953 झालं ते आंध्र स्टेट होतं आणि 1956 ला आंध्र प्रदेशाची निर्मिती झाली. ज्यावेळेस आंध्र प्रदेशाची निर्मिती शब्द येईल तो 1956 चा आहे आणि आंध्र स्टेट हा 1953 चा. हा डिफरन्स आहे, मेजर डिफरन्स आहे त्यातला. मेजर म्हणा किंवा मायनर म्हणा, पण डिफरन्स आहे त्यात. आंध्र स्टेट आणि आंध्र प्रदेश या दोन गोष्टी वेगळ्या होत्या. आंध्र स्टेट हे 1953 ला आलेलं आणि आंध्र प्रदेश 1956 ला आलं आणि आंध्र प्रदेशात आंध्र स्टेट नंतर विलीन केलं होतं. खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीत सहभागी झाला नाही? एक, हिंदू महासभा. दोन, शेड्यूल कास्ट फेडरेशन. तीन, महाराष्ट्र राष्ट्रीय काँग्रेस. आणि चार, जनसंघ. आता संयुक्त महाराष्ट्र अगोदर स्थापन झाली ती संयुक्त महाराष्ट्र परिषद. सगळ्यात महत्वाचं संयुक्त महाराष्ट्र परिषद इथं समिती लिहिलंय आणि याचे अध्यक्ष होते शंकरराव देव. परंतु शंकरराव देव हे तो काँग्रेसी होते आणि परिषदेची मागणी इथपर्यंत होती की महाराष्ट्र पाहिजे, पण ही मागणी प्रभावी नव्हती. होती मागणी पण प्रभावी नव्हती. पण ज्यावेळेस या संयुक्त महाराष्ट्र परिषदेला काँग्रेस विरोधी भूमिका वापरायची गरज पडली, त्यावेळेस शंकरराव देव परिषदेतनं वेगळे झाले आणि संयुक्त महाराष्ट्र परिषद हा शब्द वापरायचा नाही हे त्यांनी बजावलं, कारण ते माझं आहे म्हणे, ती परिषद माझी. हे काही 5 लोक होते, खूप सारे लोक होते, त्यात 5 खूप महत्वाचे ठरतात. यांनी संयुक्त महाराष्ट्र परिषद काढला शब्द आणि समिती शब्द टाकला आणि संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना केली होती. सगळ्यात पहिल्यांदा संयुक्त महाराष्ट्राची मागणी बेळगाव इथं झाली होती. विचार करा, जे बेळगाव महाराष्ट्रात नाहीये तिथंच पहिल्यांदा मागणी केली आपण साहित्य संमेलनात. गत्रे माडखोलकर हे त्याच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. आणि गत्रे माडखोलकरांची हीच भूमिका श्रीहरी आणि यांना खटकायची, कारण एका बाजूला गत्रे माडखोलकर विदर्भाचा मुद्दा उचलायचे तर दुसरीकडनं संयुक्त महाराष्ट्राची पण मागणी करायची. आता संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली का होती? कारण आम्हाला संयुक्त महाराष्ट्र पाहिजे होता. कोणाकडनं पाहिजे होता? तत्कालीन सत्तेत असलेल्या राष्ट्रीय काँग्रेसकडनं. जर आम्हाला संयुक्त महाराष्ट्र या काँग्रेस पक्षाकडनं पाहिजे असेल तर यात मात्र काँग्रेस पक्ष असणारच नव्हता. कारण संयुक्त महाराष्ट्र समिती तत्कालीन महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या सगळ्या विरोधी पक्षांची आघाडी होती आणि 1957च्या निवडणुकीत खूप मोठ्या प्रमाणात संयुक्त महाराष्ट्र समितीला भेटलं होतं. एवढंच काय, कराड मतदारसंघातनं यशवंतराव चव्हाण खाली काहीतरी 1700 पेक्षा कमी मताने विजयी झाले होते. एवढं भरगच्च यश संयुक्त महाराष्ट्र समितीला भेटलेलं होतं. गुजरात राज्यातनं काँग्रेस पक्षाला खूप मोठ्या प्रमाणात आघाडी भेटली होती आणि काँग्रेस पक्षाने कधीतरी सत्ता वाचवली होती. तर येतो तर राष्ट्रीय काँग्रेसचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, रक्त सांडून आणि अतिशय कष्टाने साध्य केलेले संघराज्य नष्ट करणारा एकाकी भूभाग भारत कदापि मान्य करणार नाही, असे सरदार वल्लभभाई पटेल कोणाला म्हणाले? एक, जम्मू काश्मीरच्या राजाला. दोन, जुनागडच्या राज्यकर्त्याला. तीन, हैदराबादच्या राज्यकर्त्याला. आणि चार, सातारच्या राज्यकर्त्याला. त्याचं उत्तर आहे हैदराबादच्या राज्यकर्त्याला. आता स्वातंत्र्य झाल्यावर खूप सारी 552 संस्थांपैकी 549 संस्थानं भारतात विलीन झाली होती, पण 3 संस्थानं भारतात विलीन होत नव्हती. एक होतं जम्मू काश्मीर, होतं जुनागड, तिसरं होतं हैदराबादचा निजाम. आता जम्मू काश्मीरचा राजा होता हिंदू, प्रजा होती मुस्लिम. आणि जम्मू काश्मीरच्या राजाला, त्याचं नाव काय? हरिसिंग. ना याला भारतात जायचं होतं ना याला पाकिस्तानात जायचं होतं. शेवटी ते आपलं 370 कलमात काही सवलती देऊन
जम्मू काश्मीर भारतात ऍड केलं होतं. तर जुनागड, जुनागडचा राजा मुस्लिम होता, प्रजा हिंदू होती, प्रजेला भारतात यायचं होतं, परंतु राजाला पाकिस्तानात जॉईंट व्हायचं होतं. पण सार्वमताने निर्णय झाला आणि जुनागड हे भारतात विलीन झालं. तिसरं होतं हैदराबाद. हैदराबादचा निजाम मात्र वेगळा देश म्हणून मागत होता. म्हणजे वेगळा देश वगैरेच मागणी होती त्याची, मला सेपरेट राहायचंय. म्हणजे एकदम भारताच्या बेचक्यातच एखादा छोटा काय म्हणतो आपण छोटा देश आला असता हैदराबाद. आणि भारतातलं सगळ्यात मोठं संस्थान हैदराबाद होतं. 88% प्रजा हिंदू आणि 12% मुस्लिम होते, परंतु राज्याचा ऑफिशियल धर्म मुस्लिम घोषित केला होता. उर्दू ही राष्ट्रभाषा घोषित केली होती आणि 11वा हा राज्य करत होता. त्यावेळेस पोलिसी कारवाईने सरदार पटेलांनी ते प्रदेश भारतात विलीन केला होता. पोलिसी कारवाईने. आणि यातली आपल्याला माहिती सगळ्यात महत्वाचे नेते, त्यांनी खूप मोठं योगदान केलं होतं हैदराबादच्या लढ्यात. स्वामी रामानंद तीर्थ, व्यंकटेश भगवानराव खेडगेकर हे त्यांचं मूळ नाव. विचारलं एकदा आयोगाने, व्यंकटेश भगवानराव खेडगेकर हे कर्नाटकातल्या विजापूर जिल्ह्यातले होते. याचं उत्तर आहे 3. पुढचा प्रश्न, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रेद ही घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे? 1. खानदेश एज्युकेशन सोसायटी, 2. रयत एज्युकेशन सोसायटी, 3. मराठा विद्या प्रसारक मंडळ आणि 4. गोखले एज्युकेशन सोसायटी. तर माहिती, स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रेद, रयत एज्युकेशन सोसायटी. रयत एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. आणि ग्रामीण भागात शिक्षणाचा वटवृक्ष पसरायचं काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलंय. संयुक्त महाराष्ट्र परिषद अध्यक्ष, बॉम्बे सिटिझन कमिटी मुख्य, क. खासदार मुंबई, ड. खासदार पुणे. आता मी हे अगोदरच एक्सप्लेन केलंय. संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष शंकरराव देव होते. तो वाचपद मी तुम्हाला अगोदर सांगितलाय. अचं 3 जर बघितलं तर आपल्याला डायरेक्ट उत्तर भेटतं, पण बाकीचं पण बघू. दुसरं आहे बॉम्बे सिटिझन कमिटी मुख्य, हे पुरुषोत्तमदास ठाकूर हे होते त्यातले हेड. आता मुंबईचे खासदार हे पण अनभिषिक्त सम्राटच गणले गेले खूप का, सखा पाटील. नंतर यांचा जॉर्ज फर्नांडिस यांनी 3ऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत 1967 ला पराभव केला होता, परंतु पोटनिवडणुकीत परत एकदा ते जिंकले होते सखा पाटील. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही म्हणणारे हे सखा पाटील. आता ते 2 वाक्य होते, पुन्हा झाला माझा. एक होतं, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. दुसरं होतं, 5000 वर्षात मुंबई महाराष्ट्राला मिळणार. मी ते बघून घ्या, सखा पाटलांचं कोणतं आहे आणि मोरारजी देसाईंचं कोणतं. हे 2 स्टेटमेंट हे दोघांची, ज्याच्यात आठवत नाही कोणतं कोणाचं. आणि NV गाडगीळ हे पुण्याचे खासदार होते. तर भेटतंय आपल्या जोड्या जुळवायच्या होत्या. 1920 मध्ये महात्मांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देऊन राष्ट्रीय चळवळीत कोणत्या टोळ्या सहभागी झाल्या होत्या? 1. संताळ, ओरॉन, भिल्ल, गोंड. दुसरी संताळ, वारली, कातकरी आणि भिल्ल. तिसरी भिल्ल, गोंड, वारली आणि संताळ. 4थी भिल्ल, गोंड, संताळ आणि कातकरी. याचं उत्तर आहे संताळ, ओरॉन, भिल्ल आणि गोंड. 1920 ला माहिती गांधींनी 1 वर्षात स्वराज्य ही गोष्ट देऊन असहकार चळवळ घोषित केली होती 1 ऑगस्ट 1920 ला. नंतर चौरी चौरा येथे घडलेल्या हत्याकांडानंतर ती मागे घेतली होती. त्यावेळेस त्यांनी आदिवासी लोकांनी पण आंदोलनात सहभागी व्हावं यासाठी प्रयत्न केले होते. नंतर संथाळ, ओरान, भिल्ल आणि गोंड या जमाती त्यात सहभागी झाल्या होत्या.
19व्या शतकातील शेतकऱ्यांची आंदोलने ब्रिटिश सरकारला फारशी धोकादायक का वाटली नाहीत? 1800 ते 1900 दख्खनचे दंगे असतील किंवा शेतकऱ्यांचे छोटे छोटे उठाव असतील, नंतर बंगालमधला पबना इथला उठाव असेल, हे खूप सारे शेतकऱ्यांची आंदोलनं झाली, पण ती सरकारला धोकादायक का वाटली नाही हा प्रश्न विचारलाय त्यांनी. एक, शेतकऱ्यांनी ब्रिटिश सरकारला लक्ष केले नाही. 2, सावकार व जमीनदार हे शेतकऱ्यांचे शत्रू होते. 3, शेतकऱ्याजवळ पुरेशी शस्त्र नव्हती. 4, आंदोलनात सातत्य व भविष्यकालीन योजना नव्हती. आता आपल्याला विचारलं काय एक्झॅक्ट ती फारशी सरकारला धोकादायक का वाटली नाही? खरं तर काही प्रमाणात ब्रिटिश सरकारला पण लक्ष केलं गेलं होतं, असं नाही की लक्ष केलं गेलं नाही. पण काही भरपूर प्रमाणात केलेलं नव्हतं, कारण ते सावकार आणि जमीनदार यांच्यावर ते फोकस राहिलेलं आहे. नंतर शेतकऱ्याजवळ शस्त्र नव्हती हे बरोबर म्हणता येईल. परंतु धोकादायक का वाटली नाही? कारण ते आंदोलनात कंटिन्युटी अजिबातच नव्हती. ते कुठेतरी एखाद्या स्फुलिंगासारखं सुरू व्हायचं आणि कुठेतरी गडपही व्हायचं. त्यामुळे आंदोलनात सातत्य आणि भविष्यकालीन योजना असेल तर आंदोलन टिकतं. आंदोलनात सातत्य नसेल तर आंदोलन टिकत नाही. त्यामुळं जे काही आंदोलनं झाली होती त्यामुळं ती सातत्य नव्हती त्यात. त्यामुळे यापासून एखादा धोका वाटला नाही. कारण आलेलं वादळ आता आलंय नंतर निघून जाईल यावर त्यांना खात्री होती. त्यामुळे धोकादायक वाटलेलं नाही याचं उत्तर 4 आहे. तर 1900 मध्ये नाशिकमध्ये स्थापन झालेल्या मित्रमेळा संघटनेबाबत काय खरे नाही? एक, विदा सावरकर तिचे क्रियाशील सभासद होते. 2, ती गुप्त संघटना होती. ती मवाळ संघटना होती आणि तिचे रूपांतर अभिनव भारत या संघटनेत झालं होतं. खरं तर 1899 ला विदा सावरकर यांनी राष्ट्रभक्त समूह नावाची संघटना स्थापन केली. बघा बरं का, 1899 ला राष्ट्रभक्त समूह. नंतर 1900 मध्ये त्या राष्ट्रभक्त समूहाचं रूपांतर मित्रमेळा संघटनेत झालं होतं. म्हणजे मित्रमेळ्याची स्थापना सुद्धा एक मित्रमेळा म्हणून झाली नव्हती, ती राष्ट्रभक्त समूह म्हणून झाली होती. शेवटी 1904 मध्ये रूपांतर अभिनव भारत या संघटनेत झालंय. अभिनव भारत या संघटनेत झालं होतं 1904 ला. आणि मित्रमेळा संघटना नाशिकमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी अकबर जयंती सेलिब्रेट करायची. खूप IMP ह्या मित्रमेळा संघटना भारत म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी नाशिकमध्ये अकबर जयंती सेलिब्रेट करायची. तर एकदा प्रश्न होता, अभिनव मित्रमेळा ही संघटना नाशिकमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी कोणाची जयंती सेलिब्रेट करायची? ऑप्शन होते संत कबीर आणि अकबर. 2 ऑप्शन मला आठवत नाही. पण ते संत कबीर सुद्धा असं नाव आहे ज्यावर आपण फसू शकतो. कारण सावरकर म्हणल्यावर आपण अकबराची जयंती सेलिब्रेट करत असतील असं आपल्याला वाटत नाही. कारण सावरकरांची इमेज आपल्याला थोडीशी एकदम उजव्या विचाराची किंवा एक हिंदुत्ववादी अशीच आहे. त्यामुळे अकबर जयंती सेलिब्रेट करत असतील तर यावर आपल्याला शंका येऊ शकते. तर ते अकबर जयंती सेलिब्रेट करायचे. विदा सावरकर तिचे क्रियाशील सभासद होते. त्यांचे बंधू पण तिचे क्रियाशील सभासद होते, बाबाराव सावरकर. तसेच आपल्याला माहिती जॅक्सनची हत्या करणारे अनंत लक्ष्मण कान्हेरे, गोपाळराव देशपांडे, गोपाळ कर्वे हे तिचे क्रियाशील सभासद होते. बाबाराव सावरकरांना अटक झाली म्हणून या मित्रमेळा संघटनेच्या लोकांनी अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी जॅक्सनची हत्या केली होती. एक गुप्त संघटना होती, एक्झॅक्ट बरोबर. एक गुप्त संघटना होती आणि बंगाली क्रांतिकारकांना ही संघटना प्रेरित झाली होती. खरं तर स्वतः सावरकर हे मॅझेनी नावाच्या एका यंग इटलिशी क्रांतिकारकांना प्रेरित झालेले होते. एक आता ही क्रांतिकारक संघटना होती म्हटल्यावर मवाळ संघटना असायचा काही संबंधच नाही. त्यामुळे 3 उत्तरच वाक्य चूक म्हणजे उत्तर 3 आहे आपलं. आणि मी सांगितले त्याचं अभिनव भारत ऑलरेडी झालं होतं. नंतर सावरकरांची काही पुस्तकं आहे. एक मोपल्याचे बंड अर्थात मला काय त्याचे, मॅझिनीचे चरित्र, 1857 स्वातंत्र्य समर, काळे पाणी ही खूप महत्वाची पुस्तकं आहे त्यांची.
आणि ह्याच मित्रमेळा संघटनेने 1907 साली इंडिया हाऊस कोणी स्थापन केलं होतं? श्यामजी कृष्ण वर्मा यांनी. येथे तो स्वातंत्र्य समरचा 50वा वाढदिवस सेलिब्रेट केला होता. म्हणजे 1857च्या उठावाचा 50वा वाढदिवस इंडिया हाऊस मध्ये त्यांनी सेलिब्रेट केला होता. हे पण खूप महत्वाचं आहे. 43 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत स्वतंत्र झाला तेव्हा महात्मा गांधी कोठे होते? एक सत्तांतर कार्यक्रमासाठी ते जवाहरलाल नेहरू सोबत दिल्लीत लाल किल्ल्यावर होते. ते खान अब्दुल गफार खान यांच्या बरोबर सरहद्दीवर होते. 3 ते पंजाब प्रांतात हिंदू मुस्लिम दंगे रोखण्यासाठी प्रयत्न करीत होते. आणि 4 वरीलपैकी कोणताही पर्याय नाही. 15 ऑगस्ट 1947 भारतीय स्वातंत्र्याचा दिवस. आणि भारतीय स्वातंत्र्याच्या दिवशी ज्या वेळेस लाल किल्ल्यावर सत्ता हस्तांतरणाचा कार्यक्रम सुरू होता, त्यावेळेस मात्र गांधी नावाचा बाबा बंगाल प्रांतातील नावाखाली सुरू असलेले दंगे शांत करायचे प्रयत्न करीत होता. एक गांधी चित्रपट निघला होता. गांधी चित्रपटाची वेशभूषा त्यात कोणी आठवत नाही त्यांचं नाव, ते मराठी अथय्या आडनाव त्यांचं, त्यांनी केली होती. त्यांना ऑस्कर भेटलाय त्यात, भानू अथय्या त्यांचं नाव आहे, भानू अथय्या. त्यांनी गांधी चित्रपटाची वेशभूषा आहे ती केली होती, त्यासाठी ऑस्कर भेटलाय. त्यावेळेस त्या गांधी चित्रपटाच्या डायरेक्टरला विचारलं, जगात खूप सारे नेते झाले किंवा खूप सारे स्वातंत्र्य सैनिक झाले, पण तुम्हाला गांधीवरच चित्रपट का काढावा वाटतोय? त्यावेळेस त्याचं उत्तर होतं, जगात खूप सारे स्वातंत्र्य सैनिक झाले, परंतु खूप साऱ्या स्वातंत्र्य सैनिकांनी किंवा जे नेते झाले त्यांनी स्वातंत्र्यानंतर सत्ता स्वतःकडे घेतली. मग त्यातले जॉर्ज वॉशिंग्टन असतील, नंतर आफ्रिकेतले नेल्सन मंडेला असतील किंवा पाकिस्तानचे जिना असतील, त्या सगळ्या नेत्यांनी, इंडोनेशियातले सुकार्नो बंधू असतील, या सगळ्या नेत्यांनी स्वातंत्र्यानंतर सत्ता स्वतःकडे घेतली होती. अगदी आत्ताच 1.5 वर्षापूर्वी एक्सपायर झालेले झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे असतील, यांनी सत्ता आपल्याकडे ठेवली. मात्र गांधीने ही सत्ता स्वतःकडे ठेवली नव्हती. त्यामुळं हे सत्ता हस्तांतरण कार्यक्रमात गांधी काही उपस्थित नव्हते. आणि हा स्वातंत्र्यानंतर हे सगळे स्वातंत्र्य सैनिक त्यांचं स्वातंत्र्य सेलिब्रेट करत होते, तर गांधी मात्र नवाखाली भागात दंगे शांत करीत होते. त्यामुळे उत्तर भेटले आपलं, वरीलपैकी कोणताही नाही. तर इश्यू काय झाला, बंगाल प्रांतातील दंगली थांबवण्यात महात्मा गांधी यांना खूप मोठं यश आलं होतं. पण पंजाब प्रांतात हिंदू मुस्लिम दंगे थांबवायचे प्रयत्न करण्यात लॉर्ड माउंटबॅटन अपयशी ठरत होते. त्यांना चमत्कार वाटला, यार हा माणूस एकटा जातोय बंगाल प्रांतात आणि मी एवढं पोलीस घेऊन आलोय मग पंजाबमध्ये, बंगाल शांत झालं पण पंजाब शांत होत नाहीये. मग त्यांनी गांधीचा उल्लेख वन मॅन आर्मी फोर्स, वन मॅन बाउंड्री फोर्स केला होता, एका माणसाचं सैन्य. प्रश्न, जेव्हीपी कमिटीने 1948 मध्ये कोणती शिफारस केली? तर जेव्हीपी कमिटीचा फुल फॉर्म काय होता? जवाहरलाल, वल्लभभाई आणि पट्टाभी सिद्धरामय्या. तर जवाहरलाल नेहरू यात कोणी अध्यक्ष नव्हतं. काही ठिकाणी तुम्हाला सापडेल जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते, परंतु जेव्हीपी कमिटीत कोणी अध्यक्ष नव्हतं. त्यांची काय म्हणणं होतं, कोणती शिफारस होती महत्वाची? राष्ट्रावर प्रांतराष्ट्र सध्या तरी करू नये. ती भूमिका का घेतली होती? सॉरी, याचं उत्तर मी चुकीच सांगितलंय. याचं उत्तर आहे इंग्रजी 1967 पर्यंत राजभाषा असावी. झाली माझ्याकडनं. त्याचं उत्तर आहे 4. कारण जेव्हीपी कमिटी ज्यावेळेस शिफारशी आल्या, त्यांनी भाषावर प्रांतरचना पूर्णपणे नाकारलीच होती. कारण राष्ट्राची सुरक्षा, एकता आणि आर्थिक समृद्धी या गोष्टीवर राज्यांची निर्मिती करावी,
आज जेव्हीपी कमिटीची शिफारस होती. कारण ते ते नेते म्हणजे सगळे राष्ट्रीय स्तरावरचे नेते होते आणि प्रत्येकाला असं वाटलं म्हणजे आधी वाटायचं जर भाषावार प्रांतरचना केली आपण महाराष्ट्र, मराठी, तेलुगू, कानडी या प्रत्येकानुसार भाषावार केली, तर राष्ट्रीय अस्मितेपेक्षा प्रादेशिक अस्मिता जास्त स्ट्रॉंग होईल. त्यामुळं भाषावार प्रांतरचना करावी ही शिफारस त्यांनी सांगितली नव्हती. मग सध्या तरी करू नये हे पण येत नाही. हे विषय संपतात. हिंदी राष्ट्रभाषा असावी याची शिफारस अजिबात नव्हती. परंतु 1967 पर्यंत राजभाषा इंग्रजी असावी ही शिफारस मात्र जेव्हीपी कमिटीने केली. चा प्रश्न भारताने गोवा व इतर पोर्तुगीज वसाहतीवर लष्करी कार्यवाहीस नकार का दिला? भारताचे काही आता बघितलं आपण 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झालाय. परंतु गोवा, दादर नगर हवेली, नंतर पोर्तुगीज या सॉरी पॉंडिचेरी या ठिकाणी अजून एक परकीय सत्ता कार्यरत होत्या. म्हणजे गोवा आणि दादरा नगर दमन गोवा आणि दमन दीववर पोर्तुगीज वसाहती होती. पण त्यावर लष्करी कार्यवाही भारताने केली नाही. कारण एक ठिकाणी त्यांनी बरोबर निवडायचे आपल्याला. या वसाहती लहान होत्या व भारताच्या प्रतिष्ठेला धक्का देणाऱ्या नव्हत्या. त्या प्रदेशातील जनतेच्या सहकार्याबद्दल साशंकता होती. 3. सर्व देशांशी शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवायचे असे भारताचे धोरण होते. आणि 4. पोर्तुगालच्या नाटो मित्र देशांची भीती भारतास वाटत होती. आता बघितलं तर भारतातल्या कोणत्याही क्षेत्रावर परकीय सत्ता म्हणजे भारताच्या प्रतिष्ठेला धक्का असणार होता. तर ते धक्का देणारे नव्हते असं पण म्हणू शकत नाही. दुसरं त्या प्रदेशातील जनतेच्या सहकार्याबद्दल साशंकता होती. अजिबात नाही. कारण त्या जनतेलाही स्वतंत्र भारतच पाहिजे होता. त्यामुळे त्याचा काही विषयच नाही. हे पण चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. आता भारत काही आपला प्रदेश घेण्यासाठी कोण घाबरणारा नाहीये. आपण प्रत्येक वेळी बघितलंय. त्यावेळेस अगदी बांगलादेशची निर्मिती असो किंवा कारगिलचं युद्ध असो. भारताने कोणाची भीती बाळगली नाही. त्यामुळे पोर्तुगालच्या नाटो मित्र देशांची भीती बाळगण्याचं काम भारतात अजिबात नव्हतं. त्यामुळे हे उत्तर पण चुकीचं आहे. परंतु भारताने कायमच शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवायचा प्रयत्न केलाय. अगदी काश्मीरचं विलिनीकरण असो किंवा जुनागडचं विलिनीकरण असो किंवा फ्रेंच ह्या सगळ्या गोष्टींचं विलिनीकरणात भारताने एकदम शांततेच्या मार्गानेच प्रश्न सोडवले होते. अगदी स्वातंत्र्याची निम्मी लढाई आपण शांततेच्या मार्गाने लढलोय. त्यामुळं शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडायचे भारताचं पहिल्यापासूनच धोरण राहिलंय. त्यामुळं त्याचं उत्तर 3 येतं. तर पुढचा प्रश्न. देवाने जर अस्पृश्यता सहन केली तर त्याला मी देव मानणार नाही हे उद्गार कोणी काढला? एक लोकमान्य टिळक, डिप्रेस क्लासच्या दुसऱ्या सभेत, 2 महात्मा गांधी वैकोम सत्याग्रहात, 3 वल्लभभाई पटेल 1921च्या काँग्रेस अधिवेशनात आणि 4 मदन मोहन मालवीय काँग्रेसच्या अस्पृश्यता निवारण समिती. त्याचं उत्तर माहिती म्हणजे खूप जणांना माहित असेल लोकमान्य टिळक. पण इथं त्यांच्या 2 गोष्टी म्हणजे एक विरोधाभास सापडले या सभेत. लोकमान्य टिळक भाषणाला उठले आणि डिप्रेस क्लास मिशनची एक सभा होती. त्यात खूप सारे मोठे मोठे नेते बोलवले होते. एक होते लोकमान्य टिळक पण होते. त्यांनी भाषण करताना वक्तव्य केलं होतं. जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर मी देव पण मानणार नाही म्हणे. परंतु ज्यावेळेस त्यांच्यासमोर एक कागद आला की वैयक्तिक आयुष्यात अस्पृश्यता पाळणार नाही, त्या कागदावर मात्र लोकमान्य टिळकांनी सही केली नव्हती. म्हणजे त्यावेळेस ते बोलले की मी अस्पृश्यता सहन करणार नाही, मात्र त्यांनी ते लिहून म्हणजे मी वैयक्तिक आयुष्यात अस्पृश्यता पाळणार नाही हे मात्र त्यांनी त्या कागदावर सही केली नाही. खरं तर टिळक सही करायला काही घाबरत वगैरे नव्हते. परंतु टिळकांचे अनुयायी होते ते थोडेसे कट्टर म्हणू शकतो आपण. जातीपाती मानणारे होते. मग अनुयायांचा वर्ग दुखावला पण नाही गेला पाहिजे. कारण टिळकांना राष्ट्रीय स्तरावर काम करायचं होतं आणि राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी अनुयायी लागतात. त्यामुळे त्या कागदावर सही केली नव्हती. असं म्हटलं जातं की नचिकेळकरांचा दबाव होता त्यांच्यावर. सत्य कितपत माहित नाही.
पण असं म्हटलं जातं की त्या कागदावर सही करण्यासाठी नच्ची केळकरांची भीती वाटली असावी. तर घाबरण्यातले नव्हते, पण नच्ची केळकर हे कट्टर शिष्य होते आणि त्यांना ते वक्तव्य मान्य नव्हतं असा त्याचा अर्थ होता. 2. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे प्रार्थना समाजापासून दूर गेले कारण त्यातील मंडळींनी शिंदे यांनी केलेली टिंबटिंब गोष्ट खटकली होती. आता डिप्रेस क्लास अगोदर विठ्ठलरामजी शिंदे हे प्रार्थना समाजाचेच नेते होते. ही सुबोध पत्रिका नावाचं वर्तमानपत्र चालवायचे प्रार्थना समाजासाठी. परंतु त्यांनी काय केलं, टिळकांना अटक झाली, टिळकांच्या सुटकेसाठी देवाला प्रार्थना केली होती. ही गोष्ट प्रार्थना समाजातील लोकांना खटकली आणि त्यापासून ते प्रार्थना समाजातून दूर गेले होते. लोकांना टिळकांना झाली अटक आणि त्यासाठी केलेली प्रार्थना हीच त्यांना प्रार्थना समाजापासून दूर करण्यासाठी कारणीभूत ठरली. आता विठ्ठलरामजी शिंदे यांचं एक खूप मोठं पुस्तक आहे. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न संशोधन आणि चिंतन. यासाठी ते परदेशात सुद्धा गेले होते हा प्रबंध सादर करण्यासाठी. आय थिंक यावर 19, 20, 18 यावर राज्यसभेने पहिला क्वेश्चन टाकला होता. व्यक्ती ओळखामध्ये असेल तर मी इन्क्लूड करेल नेक्स्ट सिरीजला. त्यांचं आत्मचरित्र आहे माझ्या आठवणी अनुभव आणि 1906 साली त्यांनी डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली. धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमचे नवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आमचं GDC अकॅडमी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.